काय नेमकी शिक्षा सुनावण्यात आली आपल्याकडनं काय नेमकं हे बघा ही राजकीय केस होती गेल्या 30 वर्षापूर्वी ही केस रजिस्टर झालेली आहे। त्यावेळेस दिगुळे साहेब राज्यमंत्री होते। माझं आणि दिगुळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती। त्या केसचा निकाल 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे। मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे। निकालपत्र हे मोठं आहे, 40 पानाचं आहे। मी अजून वाचलेलं नाही। वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी जामीन नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे। साहेब, पण जे सरकारी पक्ष होत्यांचं असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका ह्या लाटल्या आणि जे 4 फ्लॅट घेतलेले होते त्यापैकी 4ची आपण आणि आपल्या भावाने त्या संदर्भात मी अजून जजमेंट वाचलेलं नाही। सरकार वकिलांचं काय म्हणणं ते मला माहिती नाही। मी जजमेंट वाचलेलं नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी देऊ शकतो। पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना। काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते, पण त्यासाठी अपिलेट प्रोव्हिजन आहेत। राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे। त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार, जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक बनून, त्यामुळे मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार। पण गेल्या काही वर्षांपासून जर म्हणजे धनंजय मुंडे असतील, आता तुम्ही एकूणच कृषी मंत्री आज उपलब्ध झालेलं नाही। हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात 30 वर्षापूर्वीच आहे। त्यामुळे आज झाले, ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता, मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की तुम्हाला माहित नाही। त्यामुळे तो काळ आणि आजचा काळचा मध्ये फरक आहे। त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळेंचे माझे सबमत सलोख्याचे पण निर्माण झाले, पण कायदेशीररित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते। उशिरा प्रोसेस झाली, त्यामुळे आज निकाल लागलेला आहे। आज निकालामध्ये मेहरबान न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी जाणार आहे। एक मिनिट हमारे त्या संदर्भात अपिलेट प्रोव्हिजन आहे। अपिलेट प्रोव्हिजन मध्ये मी जाणार आहे। मागं बघा, मयूर पाटील त्यामुळे आपल्याला पद थोडं काय म्हणतात मला गाडी यांना आज न्यायालयाने शिक्षा सुनावलेली। खरं तर या शिक्षेबद्दल काय कोर्टाने म्हटलेलं आहे आणि कशा प्रकारची याच्यामध्ये शिक्षेची तरतूद असते? यामध्ये सर कोर्टाने जो निकाल दिला तर त्यामध्ये प्रत्येक जे कलम जे आहे त्या प्रत्येक सेक्शनला त्यांनी वेगळी शिक्षा दिलेली आहे। तर शिक्षा देताना कोर्टाने जो शब्द वापरलेला जो आहे तो कॉन्करंट वापरलेला आहे, म्हणजे जी पूर्ण जे कलम जे आहेत सगळ्या मिळून त्यांनी 2 वर्ष शिक्षा भोगायची। ॲक्च्युली त्याच्यामध्ये 420 जो सेक्शन आहे तो कोर्टाने त्यांना 2 वर्ष शिक्षा आणि 10,000 फाईन दिलेला आहे। नंतर 468 जो कलम आहे त्याला 2 वर्ष आणि 10,000 फाईन दिलेला आहे आणि जो 474 सेक्शन आहे त्याला 2 वर्ष शिक्षा आणि 10,000 फाईन। तर कॉन्करंट शब्द वापरला त्याच्यामुळे आता यांना फक्त यामध्ये 2 वर्ष शिक्षा भोगायची आहे आणि 50,000 फाईन भरला आहे। आणि त्यामध्ये कोर्टाकडे त्यांनी जामीन अर्ज दाखल केला होता। कोर्टाने जामीन अर्ज मंजूर केलेला आहे। हा जामीन अर्ज जो आहे तो वरती अपिलामध्ये अपील दाखल होईपर्यंत हा जामीन कोर्टाने मंजूर केलेला आहे। तर यामध्ये जे त्यांना शिक्षा झालेली आहे तर ते वरती अपील सेशन कोर्टात दाखल करतील। अपील दाखल केल्यानंतर ही जी खालची जी आहे ती शिक्षेची स्थगिती होईल आणि पुढे अपील चालेल त्यामध्ये। अच्छा।